नमस्कार. टेस्टी किचनमध्ये मी स्वाती तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते. आज आपण आपल्या किचनमध्ये ढोकळ्याचं प्रीमिक्स बनवत आहोत आणि त्याच प्रीमिक्सपासून मऊ लुसलुशीत स्पंजी असा ढोकळा बनवणार आहोत. ढोकळा तर सर्वांनाच आवडतो, पण ढोकळा करायचं झालं तर खूप वेळ लागतो. त्यासाठी जर असं प्रीमिक्स करून ठेवलात तर हवा आहे त्यावेळी हे प्रीमिक्स वापरून तुम्ही अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये स्पंजी ढोकळा तुम्ही बनवू शकता. इथे मी 1 किलो प्रीमिक्ससाठी योग्य असं प्रमाण सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही कितीही क्वांटिटीमध्ये हे प्रीमिक्स बनवू शकता आणि त्यापासून झटपट असा ढोकळा बनवू शकता. हे प्रीमिक्स योग्य रीतीने स्टोअर केलात तर 3 ते 4 महिने आरामात टिकतं. या इथे मी 1 किलोचं प्रमाण त्याचबरोबर हे कसं स्टोअर करायचं हे सांगितलेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 1 किलो एकदम बारीक असं बेसन दळून घेतलेलं आहे. या इथे तुम्हाला हिरा बेसन मिळाला तरी ते वापरला तरीही चालेल. फक्त आपल्याला एकदम फाईन असं बेसन या इथे वापरायचं आहे. त्यामुळे ढोकळा एकदम स्पंजी होतो. बाजारातील रेडीमेड बेसन वापरला तरीही चालेल. फक्त तो एकदम फाईन आहे का हे आपल्याला बघून घ्यायचं आहे. आता यासाठी लागणारं मी साहित्य दाखवते. या इथे मी 1 किलो बेसनसाठीचं प्रमाण सांगितलेलं आहे. त्यासाठी मी इथे 150 ग्रॅम 0 नंबर रवा घेतलेला आहे. जर तुमच्याकडे 0 नंबर रवा नसेल तर आपला उपीटाचा रवा मिक्सरमधून एकदा फिरवून घेऊ शकता. रव्यामुळे ढोकळा घशात दाटल्यासारखा होत नाही. त्याचबरोबर या इथे मी 150 ग्रॅम साखर घेतलेली आहे. 30 ग्रॅम खाण्याचा सोडा मी इथे घेतलेला आहे. खाण्याचा सोडा आपल्याला फ्रेश वापरायचा आहे. 36 ग्रॅम मीठ. या इथे तुम्ही मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर मी इथे 26 ग्रॅम सायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे. हे सायट्रिक ॲसिड अगदी साखरेसारखं दिसतं, चवीला एकदम आंबट असतं. हे सायट्रिक ॲसिड तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात आरामात मिळून जाईल. याला लिंबू सत्व असंही म्हणतात किंवा लिंबू फूल असंही म्हणतात. आता आपण प्रीमिक्स बनवायला घेऊयात. त्यासाठी सुरुवातीला आपण साखर, सायट्रिक ॲसिड आणि मीठ मिक्सरमधून एकदम बारीक करून घेऊया. त्यासाठी मी इथे मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी सगळी साखर घालून घेतलेली आहे. यामध्येच मी सायट्रिक ॲसिड आणि मीठही घालून घेते आणि याची बारीक पावडर अशी करून घेते. यामध्ये आपल्याला सोडा घालायचा नाही तर फक्त मीठ घालायचं आहे आणि याला बारीक करून घ्यायचं आहे. आता हे सर्व मी एकदम बारीक असं करून घेते. या इथे मी हे सर्व छान बारीक असं करून घेतलेलं आहे. मिक्सरचं टोपण लगेच उघडायचं नाही, नाहीतर यातील पावडर उडते. या इथे तुम्ही बघू शकता. हे फिरवून झाल्यानंतर 1-2 ते 3 मिनिटानंतर आपल्याला याचं झाकण उघडायचं आहे. या इथे मी ही एकदम बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे. आता आपली पावडर बनवून झालेली आहे. आता हे आपण बेसनमध्ये घालून घेऊया. या इथे मी बेसन छान चाळून घेतलेलं आहे. बेसन चाळूनच आपल्याला इथे वापरायचं आहे. आता यामध्ये मी जे आपण पावडर करून घेतलेली आहे ती सर्व पावडर यामध्ये घालून घेते. त्याचबरोबर मीठ आणि 0 नंबर रवा यामध्ये मी घालून घेते. सगळं घालून झालेलं आहे. आता याला आपण चमच्याने छान मिक्स करून घेऊया. सुरुवातीला आपल्याला चमच्यानेच याला थोडं असं मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने मिक्स करून झालं की याला तुम्ही चाळणीनेही चाळून घेऊ शकता. पण मी या इथे असं न करता मिक्सरचं मोठं भांडं घेणार आहे. त्यामध्ये मी यातील थोडं थोडं पीठ घालणार आहे आणि याला एकदा फिरवून घेणार आहे. अगदी 5 ते 6 सेकंद याला फिरवून घेतला तरीही हे छान मिक्स होतं. जर तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे फिरवायचं नसेल तर तुम्ही चाळणीने चाळून हे ठेवू शकता. पण मिक्सरच्या भांड्यामध्ये असं फिरवून घेतलं की सर्व साहित्य सगळीकडं व्यवस्थित पसरलं जातं. आता याला मी अगदी 5 ते 6 सेकंद फिरवून घेतलेलं आहे. याच पद्धतीने मी हे सर्व पीठ मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. हे तयार झालं आपलं ढोकळ्याचं प्रीमिक्स. हे प्रीमिक्स तुम्ही हवाबंद डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये अगदी 3 ते 4 महिने आरामात स्टोअर करू शकता. हे आपण ज्या भांड्यामध्ये स्टोअर करणार आहे ते एकदम कोरडं असायला हवं. याला पाण्याचा जराही अंश लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. जर याला थोडं जरी पाणी लागलं तर याला आळ्या आणि किडे होतात. त्यामुळे आपल्याला पाण्याचा अंश लागणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता हे आपण
एका कोरड्या स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहोत. हे भांडं मी पूर्णपणे कोरडं करून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी हे प्रीमिक्स भरून घेते. डब्यामध्ये भरून झालं की याला लगेच झाकण लावायचं आहे आणि याला कोरड्या जागी ठेवून द्यायचं आहे. ज्यावेळी तुम्ही ढोकळा करणार असाल त्यावेळी हे पीठ बाहेर काढायचं आहे. यातील हवा आहे तेवढं पीठ घ्यायचं आहे आणि याला लगेच झाकण लावून परत ठेवून द्यायचं आहे. कारण यामध्ये जो आपण सोडा वापरला आहे त्याचा इफेक्ट कमी होऊ शकतो. त्यामुळे लगेच याला झाकण लावायचं आहे आणि परत ठेवून द्यायचं आहे. आपलं ढोकळ्याचं प्रीमिक्स तर तयार झालेलं आहे. आता यापासून आपण ढोकळा बनवायला घेऊयात. पण ढोकळ्याचं बॅटर बनवण्याआधी आपण बाकीची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी इथे चौकोनी मोल्ड घेतलेला आहे. याला मी तेल लावून घेते. आपल्याला ढोकळ्याचं बॅटर करण्याआधीच ही बाकीची तयारी करून घ्यायची आहे. नाहीतर आपण काय करतो, ढोकळ्याचं पीठ तयार करून घेतो, नंतर टिनला तेल लावत बसतो, पाणी उकळायला ठेवतो. तोपर्यंत आपला सोडा ॲक्टिव्ह झालेला इनॲक्टिव्ह होतो आणि आपला ढोकळा स्पंजी होत नाही. त्यामुळे आपल्याला बाकीची तयारी आधी करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. या इथे मी सगळीकडून याला टिनला छान ग्रीस करून घेतलेला आहे. आपली ढोकळ्याची पूर्वतयारी झालेली आहे. या इथे आपला टिनही तयार झालेला आहे. त्याचबरोबर मी बाजूला पाणीही उकळायला ठेवलेलं आहे. आता आपण ढोकळ्याचं बॅटर बनवायला घेऊया. त्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे. यामध्ये मी 2 वाटी आपलं प्रीमिक्स काढून घेते. याच वाटीने मी प्रीमिक्स घेणार आहे आणि याच वाटीने मी पाणीही घेणार आहे. या इथे मी पाण्याचं प्रमाणही अगदी योग्य सांगितलेलं आहे. 2 वाटी प्रीमिक्स घेतलेलं आहे. त्यासाठी मी इथे 1 वाटी पाणी घेणार आहे. यातील आपल्याला सुरुवातीला निम्म पाणी घालायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी घालून झालं की याला चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचे आहे. यातील आपल्याला गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. या इथे आपल्याला पाणी एकदम न घालता असं थोडं थोडं घालायचं आहे. त्यामुळे यातील गुठळ्याही व्यवस्थित मोडल्या जातील आणि आपल्याला पाण्याचा अंदाजही येईल. या इथे हे मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये मी अजून थोडं पाणी घालून घेते आणि याला परत एकदा छान मिक्स करून घेते. हे मी मिक्स करून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकॉनही दाबा. त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिला नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता या इथे मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेते आणि याला परत छान मिक्स करून घेते. या इथे सुरुवातीलाही तुम्ही तेल घालू शकता, पण आधीच तेल घातलं तर यातील गुठळ्या जास्त वाढतात आणि त्या व्यवस्थित मोडल्याही जात नाही. त्यामुळे बॅटर तयार झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. हे बॅटर मला अजून थोडं घट्ट वाटत आहे. त्यामुळे मी यामध्ये अजून थोडं पाणी घालून घेते आणि याला छान मिक्स करून घेते. हे अजून थोडं घट्ट वाटत आहे. त्यामुळे मी राहिलेलीही सर्व पाणी घातलेलं आहे आणि अजून 1-2 चमचे यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि याला मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. या कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. हे किती फ्लफी झालेलं आहे तुम्ही बघू शकता. अगदी जास्त घट्ट किंवा जास्त न पातळ करता मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. यासाठी मला एकूण 1 वाटी आणि 2 चमचे पाणी लागलेलं आहे. पिठाच्या क्वालिटीवरतीही पाण्याचं प्रमाण डिपेंड असतं. आता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. हे आपण ग्रीस केलेल्या टिनमध्ये काढून घेऊया. जर तुमच्याकडे असा चौकोनी टिन नसेल तर तुम्ही कुकरच्या भांड्यामध्ये किंवा पातेल्यामध्येही करू शकता. आता हे मी बॅटर सगळं काढून घेते. इथे सर्व बॅटर मी काढून घेतलेलं आहे. आता हे बॅटर आपण स्टीम करून घेऊया. त्यासाठी मी कढईत आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. पाण्यातून वाफ येत आहे, तुम्ही बघू शकता. या पाण्यामध्ये मी एक स्टँडही ठेवलेला आहे. या स्टँडवरती हे टिन आपण व्यवस्थित ठेवून घेऊयात. टिन व्यवस्थित ठेवून झालं की यावरती आपल्याला परत झाकायचं आहे आणि एक 15 ते 20 मिनटं याला छान वाफवून घ्यायचं आहे. सुरुवातीचे 15 मिनटं याचं आपल्याला अजिबात झाकण काढायचं नाही. आता आपण 15 मिनटानंतर हा ढोकळा चेक करू. 15 ते 20 मिनटं झालेले आहेत. आपण आपला ढोकळा झाला आहे का ते चेक करूया. चाकू घ्यायचा आहे आणि तो ढोकळ्याच्या मध्ये इन्सर्ट करायचा आहे आणि आपला ढोकळा झाला आहे का ते चेक करायचं आहे. या इथे
चाकू दोन्ही बाजूने क्लीन निघला आहे, म्हणजे आपला परफेक्ट ढोकळा तयार झालेला आहे. आता हा मी खाली काढून घेते आणि याला थंड करून घेते. हे थंड होत आहे तोपर्यंत याची आपण फोडणी करून घेऊया. त्यासाठी गॅसवरती मी तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेते. तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये मी 2 चमचे मोहरी घालून घेते. मोहरी आपल्याला छान तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडली की यामध्ये मी 1 चमचा जिरे घालून घेते. जिरेही आपल्याला छान फुलू द्यायचे आहेत. जिरे छान फुलले की यामध्ये मी 1 चमचा तीळ घालून घेते. तीळ घालणं एकदम ऑप्शनल आहे. तीळ हे आपल्याला छान तडतडू द्यायचे आहेत. तीळ छान तडतडले की यामध्ये मी 4 मिरच्या मी अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत ते यामध्ये घालून घेते. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता यामध्ये मी 7-8 कढीपत्त्याची पाने घालून घेते आणि यालाही छान तडतडू देते. सुरुवातीला कढीपत्ता न घालता शेवटी आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे, नाहीतर हे कढीपत्त्याची पाने करपून जातात. आता याला थोडं हलवून घेऊया आणि यामध्ये मी अर्धा पेला पाणी घालून घेते. गरम तेलामध्ये पाणी घातलं की हे थोडं उडतं, त्यामुळे आपल्याला हे काम काळजीपूर्वक करायचं आहे. यामध्ये मी अर्धा पेला पाणी घालून घेतलेलं आहे. यामध्ये मी आता 3 चमचे साखर घालून घेते आणि याला छान उकळून घेते. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. ढोकळा तुम्हाला थोडा आंबट आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही यामध्ये अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड किंवा अर्ध लिंबूही पिळून घेऊ शकता. आता याला छान मिक्स करून घेऊया आणि साखर विरघळून घेऊया. साखर विरघळलेली आहे, त्याचप्रमाणे याला छान उकळीही आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता गॅस बंद करूया आणि हे तयार केलेलं तडका आपण आपल्या ढोकळ्यावरती घालून घेऊया. ढोकळा आपला थंड झालेला आहे. आता याचे मी काप करून घेते. तुम्ही तुम्हाला हव्या त्या साईजचे काप करून घेऊ शकता. या पद्धतीने सुरीच्या साहाय्याने आपल्याला हा ढोकळा कापून घ्यायचा आहे. ढोकळा आपल्याला थंड झाल्यावरतीच कापून घ्यायचा आहे. आता आपला हा ढोकळा कापून झालेला आहे. आता यावरती हे पाणी आपण घालून घेऊया. ढोकळा थंड झाल्यावरती किंवा कोमट झाल्यावरतीच यावरती आपल्याला हे पाणी घालायचं आहे. जर ढोकळा गरम असताना यावरती हे पाणी घातलं तर तो गिचका होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला कोमट किंवा थंड झाल्यावरतीच हे पाणी यावरती घालून घ्यायचं आहे. सर्व बाजूने हे पाणी घालून घ्यायचं आहे. आता यावरती थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ. तुम्हाला आवडत असेल तर यावरती तुम्ही ओल्या नारळाचा किसही घालू शकता. हा तयार झाला आपला खमंग ढोकळा. किती सुंदर दिसत आहे, तुम्ही बघू शकता. एकदम मऊ लुसलुशीत आणि स्पंजी आपला ढोकळा तयार झालेला आहे. असं प्रीमिक्स बनवून ठेवला तर तुम्हाला हवा आहे त्यावेळी तुम्ही हा ढोकळा बनवून खाऊ शकता. कोणाकोणाला ढोकळा आवडतो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय.